Hello, welcome to all. In this video lecture, we are going to see the unit number 3 of a management subject, that is directing and controlling at the supervisory level. First, we can see the point to be covered in this video lecture. First, आपण पाहणार आहोत directing at the supervisory level. यामध्ये आपण पाहणार आहोत needs for a direction and instruction to subordinates, completeness and feasibilities of a instruction. Second point आहे personal counseling, advanced prediction of a possible mistakes. Third point आहे elaborating decision, laying disciplinary standard in overall working. Next आपण पाहणार आहोत controlling at the supervisory level. यामध्ये आपण पाहणार आहोत managerial control and controlling methods. फर्स्ट आपण पाहूया डायरेक्टिंग ॲट द सुपरवायझरी लेवल. आपल्याला माहीतच आहे की प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग हे 5 मॅनेजमेंटचे महत्त्वाचे फंक्शन आहेत. त्यापैकी प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग ॲट द सुपरवायझरी लेवल हे आपण मागील युनिटमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण फर्स्ट पाहूया डायरेक्टिंग. डायरेक्टिंग इट इज अ की मॅनेजरल फंक्शन टू बी परफॉर्म्ड बाय अ मॅनेजर along with planning, organizing, staffing and controlling. From a top executive to a supervisor, everyone perform the function of a directing. That is, it takes place accordingly whenever there is a supervisor-subordinate relationship exists. म्हणजेच काय, जेव्हा जेव्हा ऑर्गनायझेशनमध्ये सुपरवायझर आणि सबऑर्डिनेट असं रिलेशन येतं त्यावेळी डायरेक्टिंग हे फंक्शन वापरलं जातं. डायरेक्टिंग consists of a process or a technique by which instruction can be issued and operation can be carried out as originally planned. Directing it is a function of a guiding, inspiring, overseeing and instructing people towards the accomplishment of a organizational goal. डायरेक्टिंग हे असं एक मॅनेजमेंटचं फंक्शन आहे की त्यामध्ये वर्करला गाईड करणे, त्यांना इन्स्पायर करणे, त्यांच्या कामावरती देखरेख ठेवणे या सर्व गोष्टी येतात. डायरेक्टिंग कन्सिस्ट ऑफ अ सुपरविजन, मोटिवेशन, लीडरशिप अँड कम्युनिकेशन. सुपरविजन, मोटिवेशन, लीडरशिप, कम्युनिकेशन, these are the 4 main elements of a directing function. Directing involves issuing order and instruction to subordinate. ऑर्गनायझेशनमध्ये जे काही वर्कर्स आहेत त्यांना ऑर्डर इश्यू करणे आणि इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करणे हे सुपरवायझरचं डायरेक्टिंग फंक्शन आहे. डायरेक्टिंग इन्क्लूड्स गाइडिंग अँड इन्स्पायरिंग द सबऑर्डिनेट. डायरेक्टिंग इन्व्हॉल्व्स लीडिंग अँड मोटिवेटिंग टू अ सबऑर्डिनेट फॉर अचिव्हिंग द डिझायर्ड गोल ऑफ द ऑर्गनायझेशन. डायरेक्टिंग या फंक्शनमध्ये सुपरवायझर काय करतो तर ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉय आहेत त्यांना मोटिवेट करतो की जेणेकरून ऑर्गनायझेशननं जे काही गोल प्लॅन केलेले आहेत ते सक्सेसफुली अचीव केले जातील. नेक्स्ट आपण पाहूया द नीड्स ऑफ अ डायरेक्शन. एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये डायरेक्शन या फंक्शनची का गरज आहे ते आता आपण पाहूया. समजा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये डायरेक्शन हे फंक्शन मॅनेजमेंटद्वारे प्रॉपरली इम्प्लिमेंट नाही केले तर खालील ह्या काही सिच्युएशन आहेत त्या ऑर्गनायझेशनमध्ये क्रिएट होऊ शकतात. विदाउट एनी प्रॉपर डायरेक्शन देर इज अनेबल टू एक्झिक्यूट प्लॅनड वर्क. ऑर्गनायझेशननं जे काही वर्क प्लॅनिंग केलेलं आहे त्या वर्कचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपरली होऊ शकत नाही. अनेबल टू आयडेंटिफाय द रिसोर्सेस. म्हणजेच काय, विदाउट एनी प्रॉपर डायरेक्शन ऑर्गनायझेशनमध्ये जे काही फिजिकल आणि ह्युमन रिसोर्सेस आहेत त्यांना आयडेंटिफाय केलं जाऊ शकत नाही. इफ देर इज अ लॅक ऑफ अ डायरेक्शन इन अन ऑर्गनायझेशन देर इज अ चान्सेस ऑफ अ रिपिटेटिव्ह मिस्टेक. म्हणजेच काय, जर प्रॉपर डायरेक्शन नसेल तर वर्करकडून एखादी मिस्टेक रिपिटेटिव्हली केली जाऊ शकते. नेक्स्ट आहे डेविएशन मे बी अरायझेस इन अ फिनिश्ड जॉब. म्हणजेच काय, ऑर्गनायझेशनमध्ये वर्करने जो काही जॉब फिनिश केलेला आहे तो जॉब हा ऑर्गनायझेशनने जे काही स्टँडर्ड सेट केलेले आहेत त्या स्टँडर्डनुसार नसणे. विदाउट एनी प्रॉपर डायरेक्शन देर इज अनेबल टू मेंटेन डिसिप्लिनरी स्टँडर्ड. विदाउट डायरेक्शन ऑर्गनायझेशनमध्ये शिस्त मेंटेन केली जाऊ शकत नाही.
नेक्स्ट आपण पाहूया इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंग. डायरेक्टिंग इनिशिएट द ॲक्शन. इट इंटिग्रेट एम्प्लॉई एफर्ट. Another important is it motivate the subordinate. Next important आहे it facilitate implementing the changes. म्हणजेच काय, ऑर्गनायझेशन मध्ये जे काही बदल केले जातात ते बदल इम्प्लिमेंट करणे हे सुलभ होते. It create balance in a organization. These are the some important directing function of a management. नेक्स्ट आपण पाहूया द प्रिन्सिपल्स ऑफ डायरेक्टिंग. द फॉलोइंग प्रिन्सिपल ऑफ डायरेक्टिंग मे बी युजफुल टू अ मॅनेजर. फर्स्ट आहे हार्मोनी ऑफ ऑब्जेक्टिव्ह. हार्मोनी ऑफ ऑब्जेक्टिव्ह मीन्स अ सुपरवायझर शुड डायरेक्ट अ सबऑर्डिनेट इन सच ए वे दॅट they feel that their personal goals are in the harmony related to the organization objective. म्हणजेच काय, सुपरवायझरने सबऑर्डिनेटना अशा प्रकारे डायरेक्टिंग केले पाहिजे की त्यांना वाटले पाहिजे की त्यांची वैयक्तिक उद्दिष्टे ही संस्थेच्या उद्दिष्टाशी संबंधित आहेत. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे युनिटी ऑफ कमांड. दिस प्रिन्सिपल स्टेट दॅट वन पर्सन शुड receive a order from only one superior. That is, one person should be accountable to only one boss. Next principle आहे direct supervision. Every supervisor must maintain the direct personal contact with its subordinate. Next principle आहे effective communication. Communication is an instrument of a direction. Supervisor give order through a communication only. Effective communication provide a free flow of ideas, information, suggestion, complaints and grievance. Next principle आहे follow up. Follow up म्हणजे पाठपुरावा. A manager or supervisor has not only to issue order and instruction but also follow up the performance, so as to ensure that work is being performed as desired. These are the some principles of directing. Next आपण पाहूया the elements of direction. There are the 4 elements of directing function of an management: supervision, motivation, leadership and communication. Supervision means overseeing the work of a subordinate by their supervisor. Motivation encourage the employee to give their best. Leadership may be defined as a process by which manager guides and influences the work of a subordinate. And communication, it is a process of passing information, experience, opinion from one person to the another. We can see these elements in detail one by one. First element of a direction, it is a supervision. Supervision implies overseeing the work of a subordinate by their superiors. It is an act of watching and directing work and workers. Supervision means monitoring, instructing, guiding and observing the subordinate in their task to ensure that both plans and procedure are to be implemented. Supervision, it is act of watching and directing work and workers. The job of a supervisor, it is mainly focused on supervision, which involves activities like instructing, monitoring, guiding and observing the workers, and to ensure whether they are performing their duties with respect to work assigned. ऑर्गनायझेशन मध्ये सुपरवायझरचा मेन फोकस कशावरती असतो तर तो सुपरविजन वरती. सुपरविजन मध्ये सुपरवायझर काय करतो तर वर्करना इंस्ट्रक्शन देणे, त्यांच्या कामाचं निरीक्षण करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, तसेच वर्करला जे काही वर्क असाइन केलेलं आहे त्याप्रमाणे वर्कर त्यांची ड्युटी करतात की नाही हे सर्व पाहणे, या सर्व गोष्टी हा सुपरवायझर करत असतो. सुपरविजन इन्व्हॉल्व्स एव्हरी सुपरवायझर मस्ट मेंटेन्स द डायरेक्ट पर्सनल कॉन्टॅक्ट विथ हिज सबऑर्डिनेट. Supervision is necessary to ensure that work is going on as per the established plan and the workers are doing work as they were directed to. Next element of a directing function of a supervisor, it is a
Motivation. Motivation means encourages the employee to give their best. Motivation is the process of influencing the people. Motivation is the process of inspiring people to accomplish a desired goal of an organization. मोटिवेशन या प्रोसेसमध्ये सुपरवायझर ऑर्गनायझेशनमध्ये जे काही वर्कर्स आहेत त्यांना प्रोत्साहन देतो, जेणेकरून ऑर्गनायझेशननं जे काही सेट केलेले गोल्स आहेत ते अचीव केले जाऊ शकतील. मोटिवेशन हेल्प्स इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप इन अ ऑर्गनायझेशन फॉर इम्प्रूव्ड परफॉर्मन्स. पॉझिटिव्ह मोटिवेशन बाय मीन्स ऑफ incentive. For motivating the employee, the supervisor use incentive. Incentive may be broadly classified as a financial and non-financial. The financial incentive includes a salary, bonus, profit sharing, pension, etc. Non-financial incentive include status, promotions, responsibility, job security. By using this incentive, the supervisor can motivate the employee. Next element of a direction, it is a communication. Communication, it is a transfer of information from sender to the receiver. The effective communication in an organization requires information and understanding. Directing abilities of a manager mainly depending upon his communication skill. Based on the direction of a flow of information, communication can be classified into the three categories. These are the upward communication, downward communication, and horizontal or a lateral communication. First आपण पाहूया what is meant by upward communication. Upward communication flows from subordinates to a supervisor. That is, upward communication is the process of sending information from bottom level to the top level of a organization. Upward communication enables an employee to appeal to the top level management, also send their grievance to the top level management. The upward communication also allowed an employee to approach a manager at any time and discuss their problem with them. Next type of communication, it is a downward communication. Downward communication flows from at upper level to those at the lower level in the organization. The objective of a downward communication is to communicate policies, procedure, programs and objective to the subordinates. By using downward communication, management can send their policies, procedure, programs and objective to the lower level management. The purpose of a downward communication is to give instruction to employee regarding their jobs and specified tasks. Next, third type of communication, it is a horizontal or lateral communication. It refers to transmission of information among the position at the same level. The horizontal communication helps to coordinate the activities of various departments. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात त्यामध्ये कोऑर्डिनेशन करण्यासाठी हॉरिझॉन्टल कम्युनिकेशनची गरज असते. Next element of a direction is a leadership. In an organization, supervisor acts as a leader of the employee. Supervisor can guide his employee so that they can achieve the goals of a organization. Leadership may be defined as a process by which manager guides and influences the work of a subordinate in a desired direction. It is a quality of a manager to inspire confidence and trust in his subordinate, get a maximum cooperation from them and guide their activities to create an organized effort. A supervisor is a leader of worker under his guidance. He leads the worker and influences them to work their best. Supervisor guides the worker by fixing daily production target. He provides an instruction and guidelines to worker for achieve a given target. Next point आपण पाहूया the forms of communication.
In an organization, the information are transferred in various ways. There are the three forms of communication for transmitting the information within an organization. These are the oral communication, written communication, and non-verbal communication. The oral communication can be carried out by using a face-to-face communication, video conferencing, telephones, lectures, and presentations. The written communication means the communication that takes place through by creating a report, statement, circulars, manuals, handbooks, letter, or memo. Written communication has some merits, such as the written communication serves as evidence of what has occurred and what was stated. The written communication provides a permanent record for future use. The written communication are useful when transmitting a lengthy information. There are also some demerits of a written communication, such as it is generally an expensive and time-consuming process. The written material not only get out of date but also be leaked out before a time. Next form of communication, it is a non-verbal communication. The non-verbal communication are expressed through the body, such as a facial expression, gestures म्हणजे हातवारे, eye contact and touch. In this diagram we can see some examples of hand movements. It is a non-verbal communications. नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया पर्सनल काउन्सिलिंग. पर्सनल काउन्सिलिंग म्हणजे वैयक्तिक समुपदेशन. काउन्सिलिंग ऑफ अ स्टाफ इज becoming an essential function of the supervisor. Supervisor, it is a counselor, mentor and advisor of a worker. Counseling at the workplace, it is a way of an organization to care about its employee. Apart from workers' personal problem, there are the various reasons which can create a stress for a employee at the workplace. So there is a need for personal counseling. Here are the some points that creates a stress on a employee. So there is a needs for personal counseling. The personal counseling is needed because there is unrealistic target or workload, constant pressure to meet the deadlines. Next, responsibility and accountability. Next आहे conflict or a bad interpersonal relations with a superior and subordinate. Problem in adjusting to the organization culture. Worker lose a confidence in a job. Worker make a repetitive mistakes. Stress in a work is affecting the mental condition. These are the some reason for why there is a need for personal counseling in an organization. To act as a good counselor for a supervisor have some qualities in it, such as a supervisor have a motivational approach, supervisor have a problem solving nature, supervisor possesses a positive thinking. Also the supervisor have a good communication skill. By using these qualities, a supervisor can be good personal counselor for their employee. नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया advanced prediction of a possible mistake. As a successful supervisor, one must have logical skill and thinking ability to predict what mistakes are possible in near future at workplace. नजीकच्या काळामध्ये कामाच्या ठिकाणी भविष्यात कोणत्या चुका होऊ शकतात याचा अंदाज हा सुपरवायझरला घेता आला पाहिजे. सुपरवायझर भविष्यामध्ये ऑर्गनायझेशनमध्ये येणाऱ्या ज्या काही मिस्टेक आहेत तो खालील मुद्दे लक्षात घेऊन त्या मिस्टेक्स प्रेडिक्ट करू शकतो. फर्स्ट आहे सुपरवायझिंग द करंट वर्किंग कंडिशन. नेक्स्ट पॉइंट आहे कंपेरिंग डेविएशन विथ अ स्टँडर्ड. म्हणजेच काय तर ऑर्गनायझेशनचे जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचं कंपॅरिझन ऑर्गनायझेशननं जे काही स्टँडर्ड सेट केलेले आहेत त्यानुसार आहे का नाही हे पाहणे. नेक्स्ट आहे अनालायझिंग द वर्कर्स जनरल वर्क ॲटिट्यूड. म्हणजे कामाच्या वृत्तीचे विश्लेषण करणे. नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ युज्ड टेक्नॉलॉजी. म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये जी काही टेक्नॉलॉजी वापरलेली आहे त्या टेक्नॉलॉजीची जटिलता किंवा कॉम्प्लेक्सिटी. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन ऑर्गनायझेशनमध्ये भविष्यामध्ये ज्या काही मिस्टेक्स येणार आहेत त्यांचं प्रेडिक्शन सुपरवायझर करू शकतो.
नेक्स्ट पॉइंट आहे elaborating the decision. In many conditions, subordinates are unknown of a decision taken by higher or middle management. This creates a confusion among the worker. Hence, the decision may be elaborated in some cases. Organization मध्ये टॉप लेवल मॅनेजमेंट किंवा मिडल लेवल मॅनेजमेंटने जे काही डिसिजन घेतलेले आहे ते सबऑर्डिनेटला कम्युनिकेट होणे आवश्यक आहे, नाहीतर ऑर्गनायझेशनमध्ये वर्करमध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं. नेक्स्ट आपण पाहूया द नीड्स टू एलॅबोरेट द डिसिजन. द डिसिजन एलॅबोरेशन इज नीडेड बिकॉज टू क्रिएट अवेअरनेस अबाउट द डिसिजन, टू एम्फासिस अ पॉलिसी ऑफ अ मॅनेजमेंट. म्हणजेच काय, मॅनेजमेंटनं ज्या काही पॉलिसी सेट केलेल्या आहेत त्या पॉलिसीबाबत वर्करचे स्पेशल अटेन्शन क्रिएट करणे. नेक्स्ट आहे टू अवॉइड द कन्फ्युजन. द elaborating decision is needed because to get a clarity about their future work, to understand the duties and responsibilities regarding these decisions. Next आपण पाहूया the decisions that can be elaborated regarding the following issue. खालील बाबतीमध्ये डिसिजन टॉप लेवल मॅनेजमेंटने घेतलेले डिसिजन एलॅबोरेट करण्याची गरज असते. फर्स्ट पॉइंट आहे तो युनिफॉर्म ऑफ अ वर्कर, ओव्हर टाइम ऑफ अ वर्किंग हावर्स, bonus and benefits, changes of schedule work, transfer of employee within an organization, needs of a training to employee. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बाबतीत टॉप लेवल मॅनेजमेंटनं जे काही डिसिजन घेतलेले आहेत ते डिसिजन एलॅबोरेट करणे गरजेचे असते. द मॅनेजमेंट कॅन एलॅबोरेट the decision by using different ways, such as they can elaborate the decision by using notice board, by using written format, by arranging the meeting, by creating a common circular. In this way they can elaborate their decision to their subordinates. नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया लेईंग डिसिप्लिनरी स्टँडर्ड इन ओव्हरऑल वर्किंग. म्हणजेच काय, ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना त्या कामामध्ये शिस्तबद्धता आणणे. फर्स्ट आपण पाहूया व्हॉट आर द डिफरंट इम्पॉर्टन्स ऑफ डिसिप्लिनरी स्टँडर्ड्स. फर्स्ट इम्पॉर्टंट ऑफ अ डिसिप्लिनरी स्टँडर्ड इट हेल्प्स टू मेंटेन अ वर्कप्लेस स्टँडर्ड. सेकंड इम्पॉर्टंट आहे इट कॅन कंट्रोल्स अ प्रॉब्लेम. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे इट इम्प्रूव्ह द क्वालिटी इन अ वर्क परफॉर्मन्स. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे डिसिप्लिनरी स्टँडर्डमुळे टाइम फॅक्टर फॉलोड केला जातो. स्टँडर्डायझेशन ऑफ वर्क गेट इम्प्रूव्ड. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे अवॉइड अ लॉसूट्स. म्हणजेच काय, डिसिप्लिनरी स्टँडर्ड ऑर्गनायझेशनमध्ये इम्प्लिमेंट केल्यामुळं ऑर्गनायझेशनमध्ये होणारे खटले टाळले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे लॉसेस आर रिड्यूस्ड. ऑर्गनायझेशनमध्ये होणारे लॉसेस कमी केले जाऊ शकतात. ऑल्सो डिसिप्लिनरी स्टँडर्ड हेल्प्स टू अवॉइड अ मिसकंडक्ट. म्हणजेच काय, डिसिप्लिनरी स्टँडर्डमुळे ऑर्गनायझेशनमध्ये काही जे गैरव्यवहार होतात ते टाळले जाऊ शकतात. नेक्स्ट पॉईंट आपण पाहूया द वेज ऑफ लेईंग डिसिप्लिनरी स्टँडर्ड. म्हणजेच काय, डिसिप्लिनरी स्टँडर्ड आपण ऑर्गनायझेशनमध्ये कसा इम्प्लिमेंट करू शकतो, तर तो बाय टेकिंग अ डिसिप्लिनरी ॲक्शन, ट्रेनिंग फॉर अ डिसिप्लिन. म्हणजे जे काही वर्कर्स किंवा सबऑर्डिनेट आहेत त्यांचे ट्रेनिंग ऑर्गनाईज केलं जाऊ शकतो. नेक्स्ट अवॉर्ड टू डिसिप्लिनरी प्रॅक्टिसेस. म्हणजेच काय, डिसिप्लिनरी स्टँडर्डचा ऑर्गनायझेशनने पुरस्कार केला पाहिजे. नेक्स्ट आहे पनिशमेंट टू नॉन डिसिप्लिन्ड एम्प्लॉई. नेक्स्ट टाइम डिसिप्लिन, दॅट इज इन टाइम आउट टाइम. ऑर्गनायझेशनमध्ये जे काही वर्कर्स आहेत त्यांचं इन टाइम आउट टाइम याबद्दल स्टँडर्ड सेट केले पाहिजेत. नेक्स्ट आहे क्वालिटी स्टँडर्ड, जे झिरो एरर. नेक्स्ट पॉईंट आपण पाहूया कंट्रोलिंग ॲट द सुपरवायझरी लेवल. आतापर्यंत आपण डायरेक्टिंग ॲट द सुपरवायझरी लेवल हा पॉईंट बघितला. आता आपण नेक्स्ट पार्ट, या युनिटचा नेक्स्ट पार्ट जो आहे कंट्रोलिंग ॲट द सुपरवायझरी लेवल हा पाहूया. कंट्रोलिंग इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस विच मेजर्स द करंट परफॉर्मन्स अँड गाईड इट टुवर्ड्स द predetermined goal of an organization. The controlling it is a process that ensures the performance is according to the pre-established standard. The main controlling objective is to find out mistakes so that
दे मे बी करेक्टेड अँड प्रिव्हेंटेड फ्रॉम रिकरिंग. कंट्रोलिंग या मॅनेजमेंटच्या फंक्शनचा सर्वात मेन उद्देश काय आहे की ते ऑर्गनायझेशनमध्ये ज्या काही मिस्टेक होतात त्या फाइंड आउट करणे आणि त्या होणाऱ्या ज्या काही मिस्टेक आहेत त्या वारंवार होण्यापासून टाळणे. द कंट्रोलिंग फंक्शन फाइंड्स आउट अँड ॲक्च्युअल परफॉर्मन्स डेविएट्स फ्रॉम स्टँडर्ड्स, analyze these cause of such a deviation and attempts to take corrective action. That is, the controlling function involves measuring the actual performance and compare it with established standard, and if any deviation is occurred then take the corrective action. Next आपण पाहूया importance of controlling. A controlling is an indispensable function of a management. Without control the best of a plan can go away. A good control system helps an organization in the following way. First importance आहे the accomplishing the organizational goal. Means the controlling function of a management guides the organization and keep it on the right track so the organizational goal might be achieved. The controlling function measures the progress towards the organizational goal. Next importance आहे judging the accuracy of a standard. A good control system enables a management to verify whether the standards are set are accurate. म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये जे काही स्टँडर्ड सेट केलेले आहेत ते स्टँडर्ड ॲक्युरेट आहे का नाही हे कंट्रोलिंग फंक्शनचा वापर करून सांगितलं जाऊ शकतं. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे मेकिंग युजफुल युजेस ऑफ रिसोर्सेस. ऑर्गनायझेशनमध्ये जे काही ह्युमन अँड फिजिकल रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसचा युजफुल, इफिशियंट आणि इफेक्टिव्ह वापर केला जाऊ शकतो. द कंट्रोलिंग फंक्शन ऑल्सो हेल्प्स टू रिड्यूस वेस्टेज अँड स्पॉइलिंग ऑफ रिसोर्सेस. द कंट्रोलिंग फंक्शन ऑल्सो हेल्प्स द मॅनेजमेंट टू यूज द रिसोर्सेस इन मोस्ट इफेक्टिव्ह अँड इफिशियंट मॅनर. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे इम्प्रूव्हिंग द एम्प्लॉई मोटिवेशन. द कंट्रोलिंग सिस्टीम ऑल्सो helps the employee to give their best performance so that the management or organization can achieve their goals. Next point आपण पाहूया the links between various departments in respect of a process and quality standard. म्हणजेच काय ऑर्गनायझेशनमध्ये जे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात त्यामध्ये दुवा साधणे. In industry, there are various departments such as sales department, production department, service department, maintenance department, purchase department, quality control department. In between these departments, the supervisor must maintain the coordination to avoid a machine breakdown, delay in material receiving, inventory, quality related issue. The supervisor can maintain links to the maintenance department because to avoid the machine breakdown time, routine machine overhauling, intimate about the breakdown. To avoid this issue in an organization, the supervisor must maintain a link to the maintenance department. Next आपण पाहूया quality control department. To communicate a quality related issue, restrict the errors in a job. That's why the supervisor maintain a link to the quality control department. Next, store department. The supervisor can create link to the store department because requisite the material for a production. म्हणजेच उत्पादनासाठी आवश्यक असणारे साहित्य मागवण्यासाठी. नेक्स्ट, कम्युनिकेट द क्वालिटी ऑफ अ मटेरियल अँड कीप द रेकॉर्ड. या सर्व कारणासाठी सुपरवायझर स्टोअर डिपार्टमेंटची लिंक क्रिएट करतो. नेक्स्ट पाहूया द मार्केटिंग डिपार्टमेंट. Supervisor create the link to the marketing department because to collect a market survey information, communicate available resources to the marketing department and provide the information of a new product. नेक्स्ट डिपार्टमेंट आहे ते ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट. सुपरवायझर HR डिपार्टमेंटशी लिंक क्रिएट करतो कारण रिक्विजिट ऑफ अ ह्युमन रिक्वायरमेंट, provide employee information, resolve issue regarding to the human resources. Next department आहे design and development department. Supervisor can create a link with this department because of to provide information about the available resources on the shop floor. Next, coordinate the design related issue, train the employee for a new development of a product. आणि लास्ट डिपार्टमेंट आहे ते सेल्स आणि सर्व्हिस डिपार्टमेंट. सुपरवायझर सेल्स आणि सर्व्हिस डिपार्टमेंटशी लिंक क्रिएट करतो कारण टू फुलफिल द कस्टमर रिक्वायरमेंट,
कम्युनिकेट अवेलेबल रिसोर्सेस अँड अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल. या कारणासाठी सुपरवायझर सेल्स आणि सर्व्हिस डिपार्टमेंटशी लिंक क्रिएट करतो. नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया द स्टेप्स in a control process. Controlling it is a systematic process. The controlling process involves 5 steps. The first step is setting the performance standard. The standard can be set in both quantitative as well as क्वालिटेटिव्ह टर्म. ऑर्गनायझेशन मध्ये स्टँडर्ड सेट करत असताना जे काही स्टँडर्ड सेट केलेले आहेत ते क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक असले पाहिजे. क्वालिटेटिव्ह स्टँडर्ड सेट इन टर्म्स ऑफ कॉस्ट टू बी इन्कर्ड, रेव्हेन्यू टू बी अर्नड, प्रोडक्ट युनिट्स टू बी प्रोड्युस्ड अँड सोल्ड, time to be spent in performing a task. Qualitative standard are to be set in terms of improve goodwill and motivation level of employee. Second steps in a control process, it is a measurement of actual performance. म्हणजे वर्करने जे काही काम केलेलं आहे त्या कामाचं मोजमापन करणे. Once a performance standard are set, the next step is measurement of actual performance. The measurement of actual performance includes a personal observation, sample checking, and performance report. Following are the ways for measuring the performance. Preparing the performance reports of an employee. Measures a company's performance by calculating the gross profit ratio, debtor turnover ratio, return on investment, current ratio at periodic intervals. Inspect every unit or sample checking to ensure the quality standard. या स्टेप्स वापरून सुपरवायझर ॲक्च्युअल परफॉर्मन्स मेजर करू शकतो. The third steps in a control process, it is a comparison of actual performance with a standard. In these steps involves comparing the actual performance with the standard laid down in order to find out the deviation. The fourth step of a control process, it is analyzing the deviation, means finding out a deviation if any and find out a solution for eliminating the deviation. Analyzing the deviation, it is a critical point in a control process. The final steps in a control process is to take a corrective action. आता जे काही डेव्हिएशन आलेले आहेत ते डेव्हिएशन करेक्ट करण्यासाठी काही करेक्टिव्ह ॲक्शन घेतल्या जातात. इथे काही डेव्हिएशनचे एक्झाम्पल आणि त्यांच्याशी रिलेटेड करेक्टिव्ह ॲक्शन आहेत. फॉर एक्झाम्पल डिफेक्टिव्ह मटेरियल असेल तर करेक्टिव्ह ॲक्शन सुपरवायझर काय घेतो, चेंज द क्वालिटी स्पेसिफिकेशन फॉर द मटेरियल युज्ड. नेक्स्ट डेव्हिएशन समजा डिफेक्टिव्ह मशिनरी असेल तर सुपरवायझर can take the corrective action by repairing the existing machine or replace the machine if it cannot be repaired. If there is an absolute machinery, then supervisor can take a corrective action as undertake technological upgradation of the machinery. If there is a defective process, then supervisor can take a corrective action as a modify the existing process. If there is a deviation as a defective physical condition of work. Next point आपण पाहूया द कंट्रोलिंग मेथड्स. कंट्रोलिंग हे फंक्शन ऑर्गनायझेशनमध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी सुपरवायझर कोणकोणत्या पद्धती अवलंबतात हे आपण पाहूया. फर्स्ट आहे पर्सनल ऑब्झर्वेशन. पर्सनल ऑब्झर्वेशनमध्ये सुपरवायझर वर्करचं आणि त्यांच्या कामाचं जवळून पर्सनली निरीक्षण करतो. द पर्सनल ऑब्झर्वेशन क्रिएट अँड सायकोलॉजिकल प्रेशर ऑन द एम्प्लॉई टू परफॉर्म वेल ॲज दे आर अवेअर दॅट दे आर बीइंग ऑब्झर्व्ड पर्सनली ऑन देअर जॉब. The personal observation, it is a very time consuming process and it is cannot be effectively used in all kind of a job. But the personal counseling enables a manager to collect first hand information. Next method used by a manager for controlling, it is a statistically report. The statistically report can be defined as an overall analysis report and data which is used in the form of average, percentage, ratio, etc. This statistically report present a useful information to the manager regarding the performance of the organization in various areas. These statistically reports can be presented in various forms like a chart, graph, table, etc. Next controlling method आहे break even analysis. A break even analysis is a technique
used by manager to study the relationship between cost, volume and profits. The break-even analysis determine the probable profit and losses at a different level of operation. Break-even analysis चा वापर करून मॅनेजर जे काही ऑर्गनायझेशनमध्ये येणारे संभाव्य फायदे किंवा तोटे आहेत हे तो डिटरमाइन करू शकतो. आता या डायग्राममध्ये तुम्हाला ब्रेक इव्हन ॲनालिसिस कसं केलं जातं हे तिथं पाहायला मिळेल. आता सुरुवातीला आपण ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे काय ते जाणून घेऊया. द सेल्स व्हॉल्यूम ॲट विच देर इज नो प्रॉफिट नो लॉस इज नोन ॲज अ ब्रेक इव्हन पॉईंट. पी हा इथं हा ब्रेक इव्हन पॉईंट आहे. या पॉईंटला कोणताही लॉस नाही आणि कोणतंही प्रॉफिट नाही असा हा पी हा पॉईंट आहे. आता इथं तुम्हाला दिसतो ही जी लाईन जी आहे ती रेव्हेन्यूची लाईन आहे, ए ही लाईन. त्यानंतर बी टू सी ही जी लाईन आहे ती कॉस्टची आहे आणि यामध्ये फिक्स्ड कॉस्टचा हा सेक्शन आहे आणि हा जो एरिया दिसतो तुम्हाला हा व्हेरिएबल कॉस्टचा आहे. दिस ब्रेक इव्हन ॲनालिसिस इट इज युजफुल टेक्निक फॉर अ मॅनेजर ॲज इट हेल्प्स in estimating the profit at different level of activity. The break-even point can be calculated by using this formula. Break-even point it is equal to fixed cost divided by selling price per unit minus variable cost per unit. By putting these values, supervisor can calculate the break-even point so that by using this break-even point, the manager can easily determine the probable profit and loss. Next controlling method used by the supervisor it is a budgetary control. Budgetary control it is a technique in which all the operations are planned in advance in the form of a budget and the actual result are compared with the budgetary standard. The budgetary control also helps to take necessary actions so that organizational objectives are accomplished. Budgeting is a source of motivation to an employee. Budgeting helps to optimum utilization of resources by allocating them according to the requirement of different departments. Budgeting is also used for achieving the coordination among the different departments of an organization. In this way, we have completed the unit number 3 of a management subject, that is directing and controlling at the supervisory level.